देवाच्या प्रिय लोकांनो, सर्व प्रियांनो, आज देवाच्या वचनाकडे आपण लक्ष देणार आहोत. लेनचे दिवस सुरू झालेले आहेत, उपवासाचे दिवस आहेत आणि आपण जास्तीत जास्त देवाच्या सान्निध्यात येण्याचा ह्या दिवसात प्रयत्न करतो. पवित्र शास्त्र वाचतो आणि त्याच्या वचनांचं चिंतन आणि मनन करण्यात आपण बराचसा वेळ घालवतो. आणि एक आपल्याला वर्षातून एकदा येणारी सुवर्ण संधी असते की जेव्हा आपण जास्तीत जास्त देवाच्या जवळ जातो. आणि म्हणून आज आपण जो शास्त्रभाग पाहणार आहोत तो आहे अरण्यात येशूची परीक्षा. आणि त्याआधी आपण प्रार्थना करूयात. आकाश आणि पृथ्वीच्या निर्माणकर्त्या परमेश्वर देवा, तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव आज, आता आणि सदा सर्व काळ असो. प्रभू, तुझ्या वचनामधून बोलण्याची संधी दिलेली आहेस आणि आपण पाहतो की अरण्यामध्ये प्रभू येशूची परीक्षा झाली. आणि ही जी परीक्षा झाली त्यामध्ये आम्ही पाहतो की तू पवित्र शास्त्रातल्या वचनांमधून किंवा शास्त्रलेखांमधूनच त्याला उत्तर दिलेलं आहे आणि त्याला नामोहरम केलेलं आहे. खरोखर प्रभू, आमच्या जीवनामध्ये सुद्धा अनेक वेळा असे परीक्षेचे प्रसंग येतात, मोहात पडण्याचे प्रसंग येतात, पण त्यावेळी देवाचं वचन आमच्या मुखोद्गत असेल, ते आमच्या अंतःकरणात रुजलेलं असेल, तर आम्ही देखील अशा सैतानाने मोहात पाडलेल्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर विजय मिळवू शकतो. आणि म्हणून तुझं वचन किती महत्त्वाचं आहे हे आज आम्ही पाहणार आहोत. आणि म्हणून प्रभू, प्रार्थना करते की सर्व तुझ्या प्रिय लोकांवर तुझा आशीर्वादाचा हात सदैव ठेव. तुझं वचन मुखोद्गत करण्याची, ते अंतःकरणात जपून ठेवण्याची प्रत्येकाला प्रेरणा दे. ही लहान विनंती आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्याच पवित्र आणि गौरवी नावाने मागते, म्हणून तो एक आमेन. आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त त्याचा बाप्तिस्मा झालेला आहे. यार्देन नदीमध्ये बाप्तिस्मा करणारा योहान जो आहे, त्या योहानाने त्याचा बाप्तिस्मा केला. बाप्तिस्मा केल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त पाण्यातून वर आला आणि स्वर्गाचं दार उघडलं गेलं आणि पवित्र आत्मा त्याच्यावर कबुतरासारखा उतरून येताना त्यांनी पाहिला. आणि मग आपण पाहतो की देवाची वाणी झालेली आहे, परमेश्वराची वाणी झाली, आकाशवाणी असं म्हटलेलं आहे. आणि देवाची वाणी काय झाली तर, हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे आणि त्याचवर मी संतुष्ट आहे. आणि खरोखर परमेश्वराने साक्ष दिलेली आहे की हा माझा पुत्र आहे आणि तो मला परमप्रिय आहे. आणि मग त्यानंतर आपण पाहतो की तेव्हा सैतानाकडून येशूची परीक्षा व्हावी म्हणून आत्म्याने त्याला अरण्यात नेले. त्याची परीक्षा व्हावी म्हणून आत्म्याने त्याला अरण्यामध्ये नेलेलं आहे. आणि मग आपण पाहतो की 40 दिवस 40 रात्र त्याने उपवास केला. त्यानंतर त्याला भूक लागली आणि जेव्हा त्याला भूक लागली तेव्हा हा परीक्षक जो आहे तो त्याच्याजवळ आला आणि त्याला म्हणाला, तू देवाचा पुत्र आहेस तर. म्हणजे त्यांनी देखील ओळखलं की प्रभू येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे, कारण परमेश्वराची वाणी त्यांनी देखील ऐकली असणार. आणि म्हणून तो म्हणतो, तू देवाचा पुत्र आहेस तर या धोंड्यांच्या भाकरी व्हाव्या अशी आज्ञा कर. आता आपण पाहतो की परीक्षेचा अर्थ काय आहे. तर परीक्षा म्हणजे मोहात पाडणं, परीक्षा म्हणजे सत्व पाहणं, कसोटीस लावणं. आणि ज्या वेळेला सैतानाने असं म्हटलेलं आहे की ह्या धोंड्यांच्या भाकरी व्हाव्या अशी आज्ञा कर, त्यावेळेला आपण पाहतो की प्रभूने काय उत्तर दिलं. प्रभू म्हणाला, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे पण परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल असा शास्त्रलेख आहे. कारण आपल्याला ठाऊक आहे भाकर कशासाठी हवी आहे, शरीरासाठी. आणि देवाचं वचन कशासाठी हवं आहे, आमच्या शरीरात असलेल्या आत्म्यासाठी. आणि म्हणून पहा, अनुवादाचं पुस्तक याचा 8वा अध्याय आणि 3ऱ्या वचनामध्ये त्याचा उल्लेख आहे. ते वचन असं आहे की देव इस्रायल लोकांना म्हणाला, तुला लीन करावे आणि तुझ्या मनात काय आहे म्हणजे तू त्याच्या आज्ञा पाळशील की नाही याची कसोटी पाहावी. म्हणून तुझा देव परमेश्वर ह्याने गेली 40 वर्ष तुला रानातून कोणत्या रीतीने घालवले याचे स्मरण कर. मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल
याची जाणीव तुला व्हावी म्हणून त्याने तुला लीन केले, तुझी उपासमार होऊ दिली आणि तुला किंवा तुझ्या पूर्वजांना माहीत नसलेला मान्ना खाऊ घालून त्याने तुझे पोषण केले. तर अशा प्रकारचा हा शास्त्रलेख आहे जो अनुवादाच्या पुस्तकात दिलेला आहे आणि प्रभूने सैतानाला या शास्त्रलेखामधूनच काय केलेलं आहे, उत्तर दिलेलं आहे. आपण पाहतो की मग सैतानाने काय केलं आहे, तर त्याने पवित्र नगरीत त्याला नेलं. पवित्र नगरी म्हणजे यरुशलेम नगरी. आणि तिथे गेल्यानंतर मंदिराच्या शिरोभागी त्याला उभं केलं. शिरोभाग म्हणजे कंगोराचा जो भाग आहे तो. आणि तो त्याला म्हणाला, तू देवाचा पुत्र आहेस तर, पहा तो पुन्हा म्हणत आहे, तू देवाचा पुत्र आहेस तर खाली उडी टाक, कारण असा शास्त्रलेख आहे की. आता पहा शास्त्रलेख काय आहे हे कोण सांगत आहे, सैतान सांगत आहे. आणि कोणाला सांगत आहे, प्रभू येशू ख्रिस्ताला सांगत आहे. म्हणजे सैतानाला शास्त्रलेख देखील ठाऊक आहे. पवित्र शास्त्र काय आहे, पवित्र शास्त्रातली वचनं काय आहेत, शास्त्रलेख काय लिहिलेले आहेत ते सैतानाला देखील ठाऊक आहेत. आणि म्हणून तो म्हणतो, कारण शास्त्रलेख आहे की तो आपल्या दूतांना तुझ्याविषयी आज्ञा करील आणि तुझा पाय धोंड्यांवर आपटू नये म्हणून ते तुला आपल्या हातांवर झेलून धरतील. आता सैतानाला हा शास्त्रलेख ठाऊक आहे आणि आपल्याला ठाऊक आहे हा शास्त्रलेख कुठे आहे, तर स्तोत्र संहिता याचा 91वा जो अध्याय आहे तो आपण सर्वांना पाठच आहे. आणि त्यातल्या 11वं आणि 12वं जे वचन आहे त्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, कारण तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्याची तुझ्याविषयी तो आपल्या दिव्यदूतांना आज्ञा देईल. तुझ्या पायांना धोंड्याची ठेच लागू नये म्हणून ते तुला आपल्या हातांवर झेलून धरतील. आणि सैतानाने अशा प्रकारे शास्त्रलेख सांगितला. आणि तो सांगितल्यानंतर मग प्रभू येशूने त्याला उत्तर दिलेलं आहे. तो म्हणाला, परमेश्वर जो तुझा देव त्याची परीक्षा पाहू नको. काय म्हटलेलं आहे, परमेश्वर जो तुझा देव त्याची परीक्षा पाहू नको. मग आता परमेश्वराची परीक्षा इस्रायल लोकांनी पाहिली हे आपण पाहूयात की कुठे पाहिलेली आहे. आणि गणना ह्याचा 14वा अध्याय. आणि 14व्या अध्यायामध्ये आपण पाहतो की कनान देश हेरण्यासाठी परमेश्वरने 12 काही लोकांना पाठवण्यास सांगितलं. तेव्हा 12 जणांची निवड केली गेली, त्यांना पाठवलं गेलं. त्यामध्ये कालेब देखील होता. आणि तिथून जेव्हा ते परत आले कनान देश हेरून, त्यावेळेला आपल्याला असं दिसतं की कालेब सोडून बाकीच्यांनी काय सांगितलं, अनिष्ट बातमी दिली असं म्हटलेलं आहे. आणि ते म्हणाले की ते लोक इतके उंच आणि धिप्पाड आहेत की त्यांच्यासमोर आपण टोळासारखे भासू आणि त्यांच्यापुढे आपल्याला निभाव लागणार नाही. त्याला सर्व लोकांनी रात्रभर विलाप केला, रडत राहिले आणि देवाकडे त्यांनी कुरकुर केली. आणि आपल्याला असं दिसतं की तेव्हा परमेश्वर काय म्हणाला, तो म्हणाला, वास्तविक मी जिवंत देव आहे आणि सारी पृथ्वी परमेश्वराच्या महिम्याने भरली आहे. आणि या सर्व लोकांनी माझा महिमा आणि मिसर देशात रानात मी केलेली चिन्हे पाहून देखील 10 माझी परीक्षा पाहिली आणि माझे सांगणे ऐकले नाही. पुढच्या वचनात म्हटलेले, पण माझा सेवक कालेब जो आहे त्याची प्रवृत्ती मात्र निराळी होती. तो मला पूर्णपणे अनुसरला. तो त्या देशामध्ये गेला होता, त्या देशात मी त्याला नेईन आणि त्याला त्या देशाचं काय मिळेल, वतन मिळेल, त्याच्या वंशजाला मिळेल ते. मग आपण पाहतो की अनिष्ट बातमी देणारे जे होते ते सर्व मरण पावले आणि कालेब आणि यहोशवा मात्र जिवंत राहिले. याचं कारण एकच आहे, त्यांचा आज्ञाधारकपणा आणि देवाला अनुसरण्याची त्यांची वृत्ती. अशा रीतीने देवाची 10 ज्यांनी परीक्षा पाहिली ते रानातच मरण पावले. पण कालेब आणि यहोशवा जे देवाला पूर्णपणे अनुसरले ते मात्र ते जिवंत राहिलेले आहेत. अनुवाद याचा 7वा अध्याय 8व्या-9व्या वचनामध्ये परमेश्वर काय म्हणतो पहा, तुमच्यावर त्याचे प्रेम आहे. लक्षात घे की तुझा देव परमेश्वर हाच देव आहे. तो विश्वसनीय देव आहे. जे त्याच्यावर प्रेम करतात व त्याच्या आज्ञा पाळतात त्यांच्या हजारो पिढ्यांपर्यंत
तो आपला करार पाळून त्यांच्यावर काय करतो? दया करतो. आणि अशा परमेश्वराची परीक्षा कोण बरं पाहिल? कारण 7व्या स्तोत्रातील 3-4 वचनात काय म्हटलं आहे? आकाश जे तुझे अंगुली कार्य, अंगुली म्हणजे बोटं, ज्या परमेश्वराने आपल्या बोटांनी आकाश विस्तारलं आहे आणि त्यात तू नेमलेले चंद्र तारे ह्यांच्याकडे पाहावे, तर मर्त्य मनुष्य तो काय की तू त्याची आठवण करावी, आणि मानव तो काय की तू त्याला दर्शन द्यावे. आणि म्हणूनच आपण पाहतो की प्रभू येशूने सैतानाला सांगितलं आहे की परमेश्वर जो तुझा देव त्याची परीक्षा पाहू नको. मग पुढे तो काय म्हणाला पहा. मग सैतानाने त्याला अतिशय उंच अशा एका डोंगरावर नेलं आणि तेथे नेऊन त्याने काय केलं असेल तर जगातली सर्व राज्य त्याला दाखवली, त्या राज्यांचं वैभव जे आहे ते देखील त्याला दाखवलं. आणि तो त्याला म्हणाला, तू पाया पडून मला नमन करशील तर मी हे सगळं तुला देईन. आता पहा की परमेश्वर कसा आहे. परमेश्वर एकच आहे, ज्याने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली, ज्याने चंद्र, सूर्य, ग्रह, तारे, नक्षत्र सर्व काही निर्माण केलं. ही पृथ्वी त्यानेच निर्माण केली आहे. सृष्टीची रचना देखील त्यानेच केलेली आहे. आणि ह्या परमेश्वराला तो म्हणत आहे की सर्व राज्य आणि त्यातलं वैभव जे आहे ते मी तुला देईन, पण तू काय कर? पाया पडून मला नमन कर. आणि आपण पाहतो की यशायाचा 44वा अध्याय आणि 24व्या वचनामध्ये काय म्हटलं आहे? तुझा उद्धार करता गर्भावस्थेतून तुला घडणारा परमेश्वर म्हणतो, मी वस्तुमात्राचा करता परमेश्वर आहे. मी एकट्याने आकाश पसरले, पृथ्वीचा विस्तार केला, तेव्हा मजजवळ कोण होते? स्तोत्रसंहिता 24व्या अध्यायात म्हटलं आहे, पृथ्वी आणि तिच्यावरील सर्व काही परमेश्वराचे आहे. जग व त्यात राहणारे परमेश्वराचे आहेत, कारण सागरावर त्यानेच तिचा पाया घातला, त्याने जलप्रवाहावर तिला स्थिर केले. परमेश्वर कोण आहे? अल्फा आणि ओमेगा, आदी आणि अंत आहे. आणि असं असताना सैतान काय करत आहे? तर जो निर्माण करता परमेश्वर, ज्याने सर्व काही निर्माण केलेलं आहे, त्याला म्हणत आहे की राज्य पहा, त्याचं वैभव पहा, ही सगळं मी तुला देईन, पण तू काय कर? मला नमन कर. आणि त्यावेळेला आपण पाहतो की प्रभू येशूने त्याला काय म्हटलेलं आहे? प्रभू येशू म्हणाला की शास्त्रलेख आहे. काय शास्त्रलेख आहे? परमेश्वर तुझा देव याला नमन कर आणि केवळ त्याचीच उपासना कर. मग आपण असं पाहतो की परमेश्वराचीच उपासना आपण केली पाहिजे. कारण का? तर परमेश्वराने हे सर्व काही निर्माण केलेलं आहे. आकाश, पृथ्वी आणि पृथ्वीवरील सर्व काही त्याचंच आहे. आणि म्हणून पहा, असं म्हटलं आहे की ख्रिस्ताची सैतानाशी एकवाक्यता होऊ शकत नाही, कारण ख्रिस्त प्रकाश आहे आणि सैतान तर अंधकार आहे. पुढे म्हटलेलं आहे, तुम्ही विश्वासात आहात किंवा नाही याविषयी आपली परीक्षा करा आणि प्रतीती पहा. योहानाचं पहिलं पत्र 4व्या अध्यायातलं 1 वचनात म्हटलेलं आहे, प्रियजन हो, प्रत्येक आत्म्याचा विश्वास धरू नका, तर ते आत्मे देवापासून आहेत किंवा नाहीत याविषयी त्यांची परीक्षा करा, कारण जगात खोटे संदेश ते उठले आहेत. आणि म्हणूनच आपण पाहतो की प्रेषितांची कृत्य याचा 10वा अध्याय 38व्या वचनामध्ये म्हटलं आहे, नासोरी येशूला देवाने पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला. तो सत्कर्मे करीत आणि सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांना बरे करीत फिरला, कारण देव त्याच्याबरोबर होता. तर 26व्या अध्यायामध्ये प्रभूने ज्यावेळेला पौलाला पाचारण केलेलं आहे, तेव्हा प्रभू येशू त्याला काय म्हणाला? मी तुला त्यांच्याकडे पाठवतो, यासाठी की त्यांनी अंधारातून उजेडाकडे आणि सैतानाच्या अधिकारातून देवाकडे वळावे, म्हणून त्यांचे डोळे उघडावे. आणि मग आपण पाहतो पौल ज्यावेळेला दमास्कसच्या रस्त्यावर जात होता नाही का, त्यावेळेला त्याने प्रकाश पाहिला आणि प्रभू येशू ख्रिस्ताची वाणी ऐकली.
हा प्रभू येशू ख्रिस्त कोणता होता? ज्याचं पुनरुत्थान झालेलं आहे, असा पुनरुत्थित ख्रिस्त होता. त्याची वाणी त्याने ऐकली. तेव्हा अशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मी जगाचा प्रकाश आहे. आणि आपण प्रकाशाची प्रजा आहोत. तेव्हा आपली वाटचाल ही प्रकाशाकडे असली पाहिजे, अंधकाराकडे असता कामा नये. कारण अंधारात राज्य कोणाचं आहे? सैतानाचं राज्य आहे. आणि म्हणून आपण प्रकाशाकडे वाटचाल केली पाहिजे. आपल्याला असं दिसतं की पेत्राचं दुसरं पत्र ह्याचा 2रा अध्याय आणि 4थ्या वचनात म्हटलेलं आहे, कारण ज्या देवदूतांनी पाप केले त्यांची देवाने गय केली नाही. पहा, ज्या देवदूतांनी पाप केलं त्यांचीसुद्धा देवाने गय केली नाही, तर त्यास नरकात टाकले आणि न्याय निवाड्याकरता राखून अंधकारमय खाड्यात ठेवले आहे. म्हणजे जे देवदूत पतित झाले त्यांचीसुद्धा देवाने गय केली नाही. आणि मग आपण पाहतो की लूक याचा 10व्या अध्याय आणि 18व्या वचनात प्रभू स्वतः म्हणत आहे, प्रभू येशू ख्रिस्त तो म्हणतो की सैतान आकाशातून विजेसारखा पडला हे मी पाहिले. सैतान कसा आहे? पतित आहे. तो देवासमोर उभा राहणार होता, स्वर्गामध्ये होता, अतिशय सुंदर असा होता आणि सर्व प्रकारची वाद्य वाजवण्यात निपुण असा होता. पण त्याने ज्यावेळेला गर्व केला, देवापेक्षाही श्रेष्ठ होण्याची भावना त्याच्या मनामध्ये निर्माण झाली, तेव्हा त्याचं पतन झालेलं आहे. आणि जो स्वतः पतित आहे तो पवित्र अशा प्रभू येशू ख्रिस्ताची परीक्षा कसं बरं घेणार? तो त्याची परीक्षा घेऊ शकेल काय? आपल्यालाही कळू शकतं की जो पतित आहे, तो जो पवित्र आहे, पवित्र देव आहे, त्याची परीक्षा घेऊ शकणार नाही. आणि म्हणून आपण पाहतो की सैतान जो आहे तो दृश्य स्वरूपात नाही, त्याचं अस्तित्व, त्याला स्वतंत्र अस्तित्व नाही. आणि म्हणून ज्यावेळेला यहुदा इस्कारियोतने प्रभू येशू ख्रिस्ताचा विश्वासघात केला त्यावेळेलासुद्धा आपल्या असं लक्षात येतं की असं वचन लिहिलेलं आहे, सैतान त्याच्यामध्ये शिरला आणि मग त्याने विश्वासघात केला आहे. त्या अशा प्रकारे आपल्याला पाहता येतं की सैतानाचं कार्य हे सगळं कशा प्रकारचं कार्य आहे. आणि म्हणून आपण देवाकडे वळण्याची जास्त गरज आहे. उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये ज्यावेळेला आपण पाहतो तेव्हा आपल्याला असं कळतं की पहिला मनुष्य जो देवाने आपल्या हातांनी घडवलं त्याचं नाव आहे आदाम. आदामाला देवाने आपल्या हातांनी घडवलं, तो मातीपासून घडवला गेला. आणि म्हणून त्याचे प्रतिरूप असे आम्ही आहोत जे मातीचे आहोत. आणि मग जे मातीचे ते मातीला मिळतात. मृत्यू झाल्यानंतर आपण मातीला मिळतो. परंतु दुसरा आदाम किंवा शेवटचा आदाम कोणाला म्हटलं आहे? तर प्रभू येशू ख्रिस्ताला म्हटलं आहे. 1 कोरिंथीकरास पत्र 15वा अध्याय 25व्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला शेवटला आदाम म्हटलेला आहे. त्या पहिला आदाम मातीपासून घडला गेला, पण दुसरा आदाम जो आहे किंवा शेवटला आदाम जो आहे तो स्वर्गातून आलेला आहे. आणि म्हणूनच जो मातीपासून घडवला गेला त्याचं रूप वेगळं, आणि जो स्वर्गातून आलेला आहे त्याचंही रूप कसं आहे? वेगळं आहे. आणि शास्त्रलेख असा आहे की पहिला आदाम जिवंत प्राणी असा झाला आणि शेवटला आदाम नवा करार हा जिवंत करणारा आत्मा असा झालेला आहे. पहिला मनुष्य भूमीतून आणि दुसरा जो आहे तो स्वर्गातून आलेला आहे. मग आपण पहिल्या आदामाचं प्रतिरूप असे झालो आणि शेवटी आम्ही दुसऱ्या आदामाचे प्रतिरूप होणार आहेत. कसं होणार? तर ज्यावेळेला शेवटचा कर्णा वाजेल त्यावेळेला निमिषार्धामध्ये, म्हणजे डोळ्याची पापणी लवते न लवते तोच आमच्या शरीराचं गौरवी शरीरात रूपांतर होणार आहे आणि आम्ही बदलले जाणार आहोत. आमचं परिवर्तन पूर्णपणे होणार आहे आणि मग आम्ही देवाकडे घेतले जाणार आहोत. आणि म्हणून आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला, तो विशिष्ट उद्देशाने आला. परमेश्वराने त्याला पाठवलं यासाठी की कोणाचाही नाश होऊ नये, तर प्रत्येकाला सर्वकाली म्हणजे सर्व काळचं जीवन जे आहे, जे युगानुयुगीचं जीवन आहे ते मिळावं. आणि म्हणून आपण पाहतो की वधस्तंभी प्रभू येशू ख्रिस्ताला आपलं पवित्र रक्त ओतायचं होतं, यासाठी की त्याच्या पवित्र रक्ताच्याद्वारे आम्ही जे पापी आहोत त्या आम्हाला पाप्यांना पापांपासून क्षमा मिळावी. त्यासाठीच प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगात आला होता. परंतु सैतानाची इच्छा होती की त्याचं कार्य पूर्ण होऊ नये, ते विफल व्हावं, त्याला यश मिळू नये. आणि म्हणून सैतानाने त्याची परीक्षा घेतलेली असं आपल्याला दिसतं. पण आपण पाहतो की सैतान त्याच्यापुढे कसा झालेला आहे? निष्प्रभ झालेला आहे. पहिला आदाम उत्पत्तीच्या पुस्तकात आपण पाहतो त्याने देवाची आज्ञा मोडली
आणि देवाची आज्ञा मोडल्यामुळे पाप आलं, पापाचं वेतन मरण आलं. आणि मग दुसरा आदाम जो आला किंवा शेवटला आदाम ज्याला म्हटलेलं तो प्रभू येशू ख्रिस्त आला, त्याने ह्या मोहावर काय केलेलं आहे? विजय मिळवलेला आहे. आणि तो मोहाला बळी पडला नाही, कारण तो स्वतः देव होता. आणि म्हणून आपण पाहतो की शास्त्रलेखांच्या आधारे सर्व मागण्या त्याने धुडकावून लावल्यात. त्याने वचनातूनच उत्तर दिलेलं आहे त्या सैतानाला. पहिला आदाम जो आहे तो मृत्यू पावला, मरण पावला. दुसरा आदाम प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो मरण पावला, पण तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून उठला, स्वर्गात गेला आणि परमेश्वराच्या उजवीकडे तो बसलेला आहे. आणि अशा प्रकारे त्याने मृत्यूवर विजय मिळवलेला आहे. म्हणूनच आपल्याला असं दिसतं की ही जी अरण्यात येशूची परीक्षा झाली, ही परीक्षा देवाच्या इच्छेचं परिपूर्ण आज्ञापालन प्रभू येशूनं केलेलं आहे. त्यापासून प्रभूला दूर न्यावं म्हणून सैतानाने त्याची परीक्षा घेतलेली आहे. कारण आपल्याला ठाऊक आहे की परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्ताला या पृथ्वी तलावर कशासाठी पाठवलं होतं? वधस्तंभी जाण्यासाठी. वधस्तंभी तरी त्याला कशासाठी जायचं होतं? वधस्तंभी त्याला ह्याचसाठी जायचं होतं की आपण जे पापी आहोत त्या आपल्या पापांची क्षमा त्याच्या पवित्र रक्ताद्वारे आम्हाला मिळणार होती. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शरीराचा जिवंत यज्ञ त्या वधस्तंभावर केलेला आहे. त्याचं पवित्र रक्त त्याने वधस्तंभावर ओतलेलं आहे. त्यामुळे आम्हाला पापांची क्षमा मिळालेली आहे. आणि हा जो उद्देश होता तो पूर्ण करण्यासाठीच प्रभू येशू ख्रिस्त या जगात आलेला होता. त्याला वधस्तंभी तर जायचं होतं, पण ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभी होता त्यावेळेला आपण पाहतो की जे लोक तिथे उभे होते यहुदी, ते काय म्हणत होते, किंवा काही सैनिक होते ते काय म्हणत होते, तर ह्याने तर अनेक जन्मांधांना देखील डोळे दिलेले आहेत, मेलेल्यांना देखील मरणातून उठवलं आहे. ह्याने स्वतःला वाचवण्यासाठी त्या वधस्तंभावरून उतरून यावं. पण प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभी जाण्यासाठी आला होता, वधस्तंभावरून उतरून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आला नव्हता. आणि म्हणून आपण पाहतो की त्याने देवाच्या आज्ञेचं पूर्णपणे पालन, तंतोतंत आज्ञापालन केलेलं आहे आणि स्वतःचं बलिदान त्या वधस्तंभावर केलेलं आहे. आणि म्हणूनच सैतानाने त्याची परीक्षा घेतलेली आहे. मोहाच्या प्रत्येक प्रसंगी प्रभू सैतानाच्या सूचनांना बळी पडला नाही. देवाच्या लिखित वचनांवर तो अवलंबून राहिला, देवाच्या शास्त्रलेखांवर तो अवलंबून राहिला. आणि म्हणून आपण पाहतो की त्याने स्वतःला देवाच्या लिखित वचनांच्या किंवा शास्त्रलेखांच्या स्वाधीन केलं आणि त्यामधूनच त्याने काय केलेलं आहे? उत्तरं दिलेली आहेत. सैतानाला नामोहरम त्याने करून टाकलेलं आहे. आणि म्हणून शेवटी तो म्हणाला, अरे सैताना चालता हो, आणि तो निघून गेला, तर थांबला नाही. मग 11वं वचन जे आहे मत्तयकृत शुभवर्तमान याचा 4था अध्याय आणि 11वं वचन पाहिलं आपण, तर त्यामध्ये लिहिलेलं आहे, मग सैतान त्याला सोडून गेला आणि देवदूत येऊन त्याची सेवा करू लागले. देवदूत आले आणि त्याने प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा केलेली आहे. आता ज्या वेळेला आम्ही अरण्यात प्रभू येशूची परीक्षा हा अध्याय वाचतो, त्याला प्रभू येशू ख्रिस्त देव असून सुद्धा सैतानाने त्याची परीक्षा घेतलेली आहे. मग त्यामधून आम्ही काय बरं शिकतो? आम्ही शिकतो की देवाचं वचन आमच्या अंतःकरणात आम्ही साठवून ठेवलं पाहिजे. देवाची वचनं आमच्या मुखोद्गत असली पाहिजे, ती आम्ही तोंडपाठ करायला हवी. कारण सैतानाने आणलेल्या मोहावर मात करण्यासाठी देवाच्या वचनांद्वारे आम्हाला काय मिळतं? सामर्थ्य मिळतं. आणि सामर्थ्य कसं आहे? दैवी सामर्थ्य आहे, ते आम्हाला प्राप्त होतं. देवाचं वचन पालन करण्यासाठी पवित्र आत्मा आम्हाला सहाय्य करतो, तो आम्हाला प्रेरणा देतो, तो आम्हाला सामर्थ्य देतो. आणि मोहाविरुद्ध प्रभावी शस्त्र म्हणून प्रभू येशूने देवाच्या वचनांचा उपयोग कसा केला आहे ते वाचल्यानंतर आमच्या लक्षात येतं की देवाची वचनं किती महत्त्वाची आहेत. प्रभावी शस्त्र म्हणून आम्हाला देखील त्याचा उपयोग करता येतो. परंतु सैतानाने देवाच्या वचनांचा दुरुपयोग करण्याचा देखील प्रयत्न केला. कारण त्याने काय म्हटलं? शास्त्रलेख आहे, शास्त्रलेखात लिहिलेलं आहे. आणि अशा प्रकारे तो सांगत आहे प्रभू येशूला. त्याच प्रकारे आपण पाहतो की जगामध्ये अनेक विश्वासणारे लोक आहेत आणि ते देखील देवाच्या वचनांचा काही वेळेला दुरुपयोग करताना आपल्याला पाहायला मिळतात. अशा लोकांपासून सावध राहणं हे देखील आम्हाला केलं पाहिजे. आम्ही सावध राहायला पाहिजे की देवाची वचनं जी आहेत ती जिवंत आहेत, ती पवित्र आहेत, ती कार्यकारी आहेत.
आणि मनुष्याच्या अंतःकरणात कार्य केल्याशिवाय ती राहत नाहीत. आणि म्हणूनच आपण पाहतो की सैतान अयशस्वी ठरला आणि वचनांचं योग्य आकलन होणं त्यासाठीच गरजेचं आहे. आम्ही देवाचं वचन वाचतो, त्याचा खरा अर्थ जो आहे तो अर्थ समजून घेण्याची फार गरज आहे. त्याचं आकलन योग्य प्रकारे होण्याची फार गरज आहे. सैतान देवाच्या बरोबरीचा नाही, कारण परमेश्वरानेच त्याला निर्माण केलेला आहे, तो त्याची निर्मिती आहे. आणि म्हणून देवाच्या सर्वोच्च सामर्थ्याने त्याला मर्यादित करण्यात आलेलं आहे. आणि म्हणूनच ज्यावेळेला आम्ही अरण्यात येशूची परीक्षा हा अध्याय वाचतो, त्या अध्याय वाचल्यानंतर आम्हाला असं दिसतं की प्रभू येशू ख्रिस्ताची परीक्षा सैतानाने घेतलेली आहे. पण या परीक्षेमध्ये, या कसोटीमध्ये तो कुठल्याही मोहाला बळी पडला नाही. आणि पवित्र शास्त्रात वचन आहे, नाही का? वचन काय आहे? परमेश्वराला मोह होत नाही. कारण ही पृथ्वी त्याने निर्माण केली, आकाश त्याने निर्माण केलं, चंद्र, सूर्य, ग्रह, तारे, नक्षत्र सर्व काही त्याने निर्माण केलेले आहेत. आणि हे सगळं त्याचं आहे, त्याच्यामुळे त्याला मोह होण्याचं कारणच नाही. परमेश्वराला मोह होत नाही आणि परमेश्वर आम्हाला मोहात पाडतही नाही. मोहात पाडणारा कोण आहे? तर सैतान आहे. सैतान आम्हाला मोहात पाडतो. म्हणून आपण देवाची वचनं आपल्या हृदयात साठवून ठेवूयात, आपल्या अंतःकरणात ती कायमस्वरूपी ठेवूयात, जेणेकरून ज्यावेळेला मोहाची परीक्षा आमच्यावर येईल त्यावेळेला त्या परीक्षेत पास होण्यासाठी देवाच्या वचनांचा आम्हाला आधार मिळेल. आणि देवाची वचनं आम्हाला त्या परीक्षेमध्ये निश्चितपणे पास करतील. आम्ही मोहाला, कोणत्याही प्रकारच्या मोहाला बळी पडणार नाही. आणि देवाची वचनं जी आहेत ती त्या वचनांच्याद्वारे आमचं संरक्षण आमचा देव करेल. खरोखर या वचनातून आज परमेश्वर देव आपल्याशी बोलला आहे. आणि अशा परीक्षा, अशा मोहाच्या परीक्षा आमच्यावरही आमच्या संपूर्ण जीवनाच्या वाटचालीमध्ये येत असतात. आणि ज्या वेळेला ह्या परीक्षा येतात त्याला देवाची वचनं जेव्हा आमच्या बरोबर असतील, आमच्या हृदयामध्ये ती असतील, आमच्या अंतःकरणात ती साठवलेली असतील, या निश्चित आम्ही देखील त्या सैतानावर विजय मिळवू शकतो. मोहाला बळी न पडता आम्हाला विजय मिळतो तर केवळ देवाच्या वचनांमुळे. आणि म्हणून देवाची वचनं किती महत्त्वाची आहेत हे या अध्यायावरून आमच्या पूर्णपणे लक्षात येतं. खरोखर मनापासून देवाचे उपकार मानूयात आणि त्याला अनेक धन्यवाद आणि धन्यवाद देऊयात. आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ दयागन परमेश्वर, आमच्या देवा, आकाश आणि पृथ्वीच्या निर्माणकर्त्या परमेश्वरा, आज तुझ्या वचनांमधून आम्हाला कळलेलं आहे प्रभू की सैतानाकडून मोहात आम्हाला देखील पाडलं जाईल. पण तू तुझं वचन ज्यावेळेला आमच्या अंतःकरणात असेल, जेव्हा ते मुखोद्गत असेल, जेव्हा ते पाठ केलेलं असेल, त्यावेळेला प्रभू आम्हाला त्या वचनांमधून त्यालाही उत्तर देता येईल. कारण वचनांद्वारे आम्हाला सामर्थ्य देणारा आमचा प्रभू येशू ख्रिस्त आहे, आमचा परमेश्वर आहे. आणि म्हणूनच या मोहाच्या परीक्षेमध्ये ज्यावेळेला सैतानाने प्रभू येशू ख्रिस्ताची परीक्षा घेतलेली आहे, त्या परीक्षेमध्ये त्याला नामहरम शास्त्रलेखांमधूनच प्रभू येशू ख्रिस्ताने केलेलं आहे. वचनांमधूनच त्याने त्याला नामहरम केलेलं आहे. आणि म्हणूनच त्यामध्ये आम्ही शिकतो की आम्ही देखील मोहाच्या परीक्षे ज्या वेळेला आमच्या जीवनामध्ये येतात त्यावेळेला त्यातून बाहेर पडण्यासाठी देवाच्या वचनांचाच आम्हाला उपयोग केला पाहिजे. सैतानाने 3 वेळेला त्याला 3 गोष्टी सांगितल्या आहेत करायला, परंतु आपण पाहतो की सैतान प्रत्येक वेळी प्रभू येशू ख्रिस्ताला काय म्हणत आहे? तू देवाचा पुत्र आहेस तर. ह्याचा अर्थ काय होतो? 3 वेळेला तो म्हणते तू देवाचा पुत्र आहेस तर. ह्याचा अर्थ सैतानाने कबुली दिलेली आहे, 3 वेळेला दिलेली आहे की तू देवाचा पुत्र आहेस. आणि त्याचं कारण काय आहे? ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्मा झाला त्यावेळेला आकाशवाणी झाली. ही देवाची वाणी होती, परमेश्वराची वाणी होती. आणि परमेश्वराची वाणी स्वर्गातून सगळ्यांना ऐकायला आली. आणि ती काय होती वाणी? तर परमेश्वर म्हणाला, हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, त्याचवर मी संतुष्ट आहे. देवाने प्रभू येशू ख्रिस्ताविषयीची साक्ष दिलेली आहे ज्यावेळेला त्याचा बाप्तिस्मा झाला प्रभू येशू ख्रिस्ताचा त्यावेळी. आणि त्याने सांगितलेलं आहे की हा माझा पुत्र आहे आणि तो मला परमप्रिय आहे, त्याचवर मी संतुष्ट आहे. ही देवाची वाणी, ही परमेश्वराची वाणी त्यावेळेला अनेकांनी ऐकली
तसंच ती कोणी ऐकली असणार? सैतानाने देखील ऐकली असणार. आणि म्हणून त्याला ठाऊक आहे, त्याला माहीत झालेलं आहे की हा देवाचा पुत्र आहे. आणि म्हणून तो 3 परीक्षा ज्यावेळेला त्याने मोहपरीक्षा प्रभू येशू ख्रिस्ताच्या घेतल्या, त्यावेळेला 3 वेळेला तो म्हणाला, तू देवाचा पुत्र आहेस तर. तेव्हा अशा प्रकारे आपण पाहतो की त्याला देखील ठाऊक आहे की प्रभू येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे. खरोखर देवाचा पुत्र आमच्यासाठी या जगात आला. मोहावर त्याने विजय मिळवला. शेवटी त्याने त्या मृत्यूवर देखील विजय मिळवलेला आहे. तो मृत्युंजय झालेला आहे. आणि म्हणूनच अशा प्रकारच्या मोहाच्या परीक्षा जीवनात आमच्या जर आल्या, तर त्या परीक्षांमध्ये पास होण्यासाठी आम्हाला सैतानाला नामोहरम करण्यासाठी देवाच्या वचनांचा फार मोठा आधार आहे. आणि म्हणून प्रियांनो, आज आपण देवाजवळ प्रार्थना करूयात, त्याला विनंती करूयात की हे देवा, आमच्या अंतःकरणात जी तुझी वचनं आहेत ती रुजलेली असू देत आणि ती मुळावलेली असू देत. कारण देवाच्या वचनांमध्ये मुळावलेले आणि त्याच्या वचनांमध्ये वचनं रुजलेले असे आम्ही असावेत. कारण ज्या वेळेला सैतान आमची परीक्षा घेईल, त्यावेळेला आम्ही त्यात निश्चित त्याला नामोहरम करू. कारण शेवटी विजय कोणाचा आहे? तर प्रभू येशू ख्रिस्ताचा आहे. कारण परमेश्वर देखील म्हणतो की तुझ्या वैराला तुझ्या पायाखाली देईपर्यंत तू माझ्या उजवीकडे बैस. आणि आज प्रभू येशू ख्रिस्त, पुनरुत्थित झालेला येशू ख्रिस्त कुठे आहे? तर परमेश्वराच्या उजवीकडे बसलेला आहे. आणि म्हणूनच शेवटी त्याला नामोहरम पूर्णपणे करण्यात येईल. आणि मग राज्य कोणाचं असेल? तर केवळ प्रभू येशू ख्रिस्ताचं असेल. आणि म्हणूनच आम्ही पाहतो की प्रभूची प्रार्थना आम्ही म्हणतो नाही का, दररोज प्रभूची प्रार्थना म्हणतो. प्रभूच्या प्रार्थनेत आम्ही काय म्हणतो? आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. कारण सैतान जो आहे तो आम्हाला अशा तऱ्हेने परीक्षेत आणण्याचा प्रयत्न करतो. पण आम्ही प्रभूकडे दररोज प्रार्थना करतो. प्रभूची प्रार्थना म्हणताना की आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर या वाईटापासून काय कर? आम्हाला सोडव. कारण का? तर राज्य, सामर्थ्य आणि गौरव कोणाची आहेत? केवळ प्रभू येशू ख्रिस्ताची आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताला अनेक आणि अनेक धन्यवाद देते. प्रभू तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो आणि तुम्हाला सामर्थ्य देव. कुठल्याही मोहाच्या परीक्षेमध्ये आम्ही त्या मोहाला बळी पडू नये म्हणून वचनांमधून आम्हाला सामर्थ्य देव, त्याची प्रेरणा आम्हाला, स्फूर्ती आम्हाला देव. हीच नम्र विनंती आणि प्रार्थना प्रभूचरणी करते. आणि लहान विनंती आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्याच पवित्र आणि गौरवी नावाने मागते म्हणून तै. आमेन.